नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24च्या आमने सामनेमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यातल्या मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची तात्पुरती स्थगिती मिळाली आहे, पण प्रकरण हे मोठ्या खंडपीठाकडे वर्ग झालेलं आहे. 5 सदस्यीय मोठं खंडपीठ असणार आहे. त्यामध्ये सरन्यायाधीश असतील किंवा नाही याचा निर्णय आज जेव्हा राज्य सरकारच्या वतीनं अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी जो विनंती अर्ज झालेला आहे त्यावर विचार करताना स्वतः सरन्यायाधीश घेतील. प्रश्न असा आहे की राज्य सरकारनं जो पर्याय निवडलेला आहे तो जो पर्याय आहे त्यातून अंतरिम स्थगिती मराठा आरक्षणाची उठेल का, की हे प्रकरण त्याही पलीकडे जाईल. त्याबरोबर मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जे राजकारण राज्यभर चाललेलं आहे, राज्यभर मराठा आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत, नाराजी व्यक्त होते आहे आणि दुसरीकडे सरकार सुद्धा हादरलेलं आहे. एवढं पुरेसे नाहीये, कारण ओबीसी संघटना ज्या आहेत त्या सुद्धा अगतिक झालेल्या आहेत. अनेकांना असं वाटतंय की सध्याचा जो ओबीसीचा एक्झिस्टिंग कोटा आहे 19% राज्यामध्ये, त्यात मराठे आले तर काय होईल. काही मराठा संघटना जशा की मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांनी मागणी केलेली आहे, जर राज्य मागासवर्ग आयोगानं आम्हाला मागासलेलं ठरवलं असेल तर मग सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये मराठा समाजाचा समावेश का होऊ नये, राज्य सरकारनं हा सुद्धा पर्याय हाताळावा अशी मागणी होत्या. आणि म्हणूनच या प्रकरणातली गुंतागुंत वाढलेली आहे. त्यावरच आज आपल्याला आमने सामने करायचा. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत प्राध्यापक श्रावण देवरे आहेत, जे अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत, राज्यातले एक ओबीसी समन्वयक आहेत, अभ्यासक आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मराठा आरक्षण विषयक अभ्यासक राजेंद्र कोंडरे आहेत. तुम्हा दोघांचंही या चर्चेत मी स्वागत करतोय. आणि सुरुवातीला मी श्रावण देवरे यांच्याकडे जातोय. श्रावण देवरे, मराठा आरक्षण एक प्रकारे फसलं सुप्रीम कोर्टामध्ये, तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारही हतबल झालं. मराठा संघटना सुद्धा यानं त्या प्रकारे राज्य सरकारवरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत की अंतरिम स्थगिती जी मिळालेली आहे मराठा आरक्षणाला ती उठवावी, आणि सुप्रीम कोर्टात प्रयत्न चाललेले आहेत. यामध्ये ओबीसी समाज जो आहे, ज्याचं काहीच बिघडत नाहीये, त्यांना राजकीय आरक्षण आहे, 19% राजकीय आरक्षण राज्यामध्ये आहे. अशा वेळी तुम्ही इतके अगतिक का झालात? नाही, अगतिक होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. मुळातच मराठा आरक्षणाचा जो विषय आहे हा विषय सामाजिक नाही, तो पूर्णपणे राजकीय विषय आहे. मराठा आरक्षणाची जी सुरुवात झाली, मागणीची जी सुरुवात झाली, तीच मुळात 1994 पासून, म्हणजे 1994 नंतर. 1994 नंतर असं काय घडलं की जेणेकरून मराठा समाज आरक्षणाची मागणी करायला लागला? याचं साधं कारण आहे की 1994 नंतर तेली समाजाचा माणूस, नावी समाजाचा माणूस, धोबी समाजाचा माणूस सरपंच व्हायला लागला, जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष व्हायला लागला, माळी समाजाचा सुद्धा पुढे यायला लागला. आणि त्याच्यामुळे नाही, ऐकून घ्या, हा, म्हणजे ते सगळेच ओबीसी जातीतले माळी समाज पण आला त्यात. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, उद्या तुमच्यावर कोणी आक्षेप घेऊ नका, घेऊ नये म्हणून. ऐकून घ्या. नाही, हा, थँक्यू. तर माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हे जरी किती म्हणत असले की आम्हाला राजकीय आरक्षण नको, हे नको, ते नको, आम्हाला स्वातंत्र्य द्या, परंतु परवा झी 24 तासवर पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जी परवा 15 सप्टेंबरला जी मुलाखत दिली, त्याच्यामध्ये त्यांचे खरे खायचे दात काय आहेत ते त्यांनी खऱ्या अर्थाने दाखवले. आणि तेच त्यांचे खरे खायचे दात आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की खरं म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं मी आभार मानेल, कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी 50% सोडवलेला आहे. खेडेकर साहेबांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न 50% सोडवलेला आहे. त्यांनी काय सांगितलं की मराठा समाजाला 5% आरक्षण मिळालं तरी चालेल. मग मराठा समाजाला हे 5% आरक्षण
कुठून द्यायचं, कसं द्यायचं याच्यावर आपण पुढे चर्चा करू शकतो. आता हे जे 5% आरक्षण आहे, हे जर ओबीसी मधून दिलं, 19% दिलं, तर सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसी जाती नाराज होतील, अराजकता माजेल महाराष्ट्रामध्ये. एक तर आधीच त्या लाखांच्या मोर्चामुळे मराठा विरुद्ध दलित, मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण तापलेलं आहे, आणि त्याच्यात पुन्हा आणखी ओबीसी आरक्षण जर मराठ्यांना दिलं तर त्याच्यामधून पुन्हा अराजकता माजेल. त्याच्यापेक्षा मराठा समाजाला भक्कम आणि मजबूत असं पार्लमेंटने कायदा करून दिलेलं आणि घटना दुरुस्ती करून दिलेलं जे EWSचं आरक्षण आहे, त्या EWSचं आरक्षण 10% महाराष्ट्र राज्यात पण लागू आहे. तर त्या 10%पैकी 5% आरक्षण मराठा समाजाला वेगळा गट तयार करून मराठा समाजाला 5% आरक्षण जर दिलं तर सुप्रीम कोर्ट त्याला स्थगिती देऊ शकत नाही, त्याला स्टे देऊ शकत नाही, कारण ते घटना दुरुस्ती करून. ठीक आहे. राजेंद्र कोंडरे हाही पर्याय आहे की आता न प्रकारे आर्थिक दुर्बल घटकासाठी 10% आरक्षण केंद्र सरकारनंच दिलेलं आहे, देशभर दिलेलं आहे, राज्यातही आहे. तिथे मराठा समाज स्वतःला का अकोमोडेट करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की शिक्षण आणि नोकरीतलं जे प्रतिनिधित्व मराठा समाजाचं लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिजे ते नसल्यामुळं हे कास्ट बेस्ड रिझर्वेशनची मागणी 1990 सालापासून आम्ही करतोय. हे चुकीची माहिती सांगतायत, नंबर 1. नंबर 2 की हे आरक्षण EWSचं आहे, हे सुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज झालेलं आहे 50%च्या अगेन्स्ट ते गेल्यामुळं. त्यामुळं त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये काय येणार आहे, ती बस कुठं जाणार हे माहीत नसताना आम्ही त्याच्यामध्ये बसायला सांगणं हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. मी वारंवार सांगतोय की परवा पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सांगितलं, ह्याच्या अगोदर राज्य मागासवर्ग आयोगाकडे जे गेलेले टर्म ऑफ रेफरन्स होते त्याच्यामध्ये इतर मागास वर्गात समावेश असाच विषय होता. आणि आता इतर मागासवर्गाचं म्हणजे काय तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग. मग आता तेच आरक्षण आम्हाला स्वतंत्र दिलेलं आहे आणि ह्यांना मिळालेलं त्याच कलमामध्ये हे फक्त 50च्या आतमध्ये आणि 50च्या बाहेर आहे, एवढाच फक्त त्यातला विषय आहे. आणि राजकारणातलं आरक्षण आम्ही जाणीवपूर्वक मागितलं नाही, हे त्यांना पण माहिती आहे आणि आम्हाला राजकारणातलं आरक्षणाची आवश्यकता पण नाही आहे. पण ते जे परसेप्शन चुकीचं करतायत, 35,000 ग्रामपंचायतीपैकी माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 16,000 ग्रामपंचायतीमध्ये मराठा समाजाचं एक वर्चस्व असू शकतं. परंतु राज्यामधले गडचिरोलीपासून तर जे काही आदिवासी जिल्हे आहेत किंवा विदर्भातले जिल्हे आहेत, इथं कुठेही मराठा समाजाचा वरचष्मा दिसत नाही. जो वरचष्मा ग्रामपंचायतीमध्ये आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. म्हणून आम्ही ते आरक्षण मागितलं नाही. जे प्रतिनिधित्व आमचं कमी त्याच्यासाठी आम्ही मांडतोय. आणि परत त्या सरांना सांगतो मी आत्ता, तुम्ही शरद पवारांपासून जयंत पाटील, अजित पवारांपासून जे मराठा राजकारणी आहेत त्यांच्या नावाचा चेहरा करून मराठा समाजाचे मूलभूत प्रश्न आहेत, ते ज्याच्या समस्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यांच्या नावाखाली आम्हाला खपवू नका, ही माझी विनंती आहे. ठीक आहे. प्राध्यापक श्रावण देवरे, काहींचं असं म्हणणं आहे, बघा काही गोष्टी आहेत ना ह्या चर्चेत आल्या पाहिजेत. काहींचं असं म्हणणं आहे की आधी मराठा असण्याचा एक अभिमान अनेक जण बाळगत होते, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले तालेवार लोक होते, काही मराठवाड्यातले होते, आणि नंतर विदर्भामध्ये तिरळे कुणबी, इतर 4 प्रकारचे वेगळे कुणबी हे ओबीसी झालेत, ओबीसी आहेत. त्यामुळे विदर्भात 3-3.5% हे शहाण्णवकुळी मराठे असतील, पैनगंगा नदीच्या काठी असतील किंवा नागपूरसारख्या महाल गणेशपेठ परिसरामध्ये असतील. प्रश्न असा आहे की जे शहाण्णवकुळी मराठे स्वतःला म्हणवत होते ते, त्याचबरोबर मराठवाड्यातले निजामानी कुणब्यांना पण मराठे म्हणून केलेले मराठे ते, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामधले मराठे, असा जो समाज आहे तो 32% आहे असं गायकवाड कमिशननी म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग 16% रेकमेंड झालं होतं, ते 12 आणि 13% झालं. प्रश्न तोच आहे की जर का क्वांटमच मोठा असेल एखादा समाजाचा आणि तो मागास वर्ग झाला असेल, त्याला राज्य मागास वर्ग आयोगाचा शिक्कामोर्तब झाला असेल आणि तरी तो राजकीय सामाजिक आरक्षण मागत नसेल आणि राज्य सरकार राजकारणाची सोय म्हणून राज्यातल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण, राज्यातल्या सेवा भरतीमध्ये नोकरी असं राज्यापुरतीच आरक्षण देत असेल तर त्याला ओबीसींचा आक्षेप काय? नाही, आक्षेप आमचा असण्याचं काहीच कारण नाही. माझं एकच म्हणणं आहे की नाही, आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आता 96 कुडी शब्द वापरला आशिष साहेब. 96 कुडांपैकी एकही कूड त्यांनी कमी करू नये.
96 कुळांपैकी एकही कुळ त्यांनी कमी करू नये, त्यांचं क्षत्रियत्व बी त्यांनी कमी करू नये, त्यांचा मराठा बाणा पण त्यांनी कमी करू नये. असं आरक्षण म्हणजे EWSचं आरक्षण. EWS आरक्षण जर घेतलं तर ते मराठा म्हणूनच आरक्षण घेतील, क्षत्रिय म्हणूनच आरक्षण घेतील, 96 कुळी म्हणून आरक्षण घेतील. पण हे जे ओबीसीचं आरक्षण, SC-BCचं आरक्षण जे फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांना ते विनाकारण शूद्र करून टाकलेलं आहे, त्यांचा मराठा बाणा कमी करून टाकलेला आहे. 96 कुळांमधून 0 कुळं आता शिल्लक राहिलेले आहेत ते SC-BCमुळे. तर ते फार चुकीचं आहे. त्यांचा मान सन्मान कमी न करता जर त्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते EWSचं आरक्षण अत्यंत फायदेशीर आहे. पण फडणवीस साहेबांचं इथं जे काही ब्राह्मणी राजकारण आहे, मनुवादी राजकारण जे आहे, जे पेशवाईचं राजकारण आहे, की जाती जातीमध्ये भांडणं लावा, मराठा समाजाचं महत्व कमी करा, मराठा समाजाचं क्षत्रियत्व कमी यामध्ये करा. फडणवीस कधी आले? छत्रपती शिवरायांचं स्वराज्य पहिल्यांदा कसं त्यांनी आरक्षणाचा घडवलं आहे. अध्यादेश हा मागच्या काँग्रेस हे बघा, राष्ट्रवादी फडणवीस- सरकारनं काढला होता. फडणवीस सरकारनं तर ते कॅरी फॉरवर्ड केलं. त्यांना कशाला दोष देत आहे? नाही, बरोबर आहे तुमच्या. नाही, हे बघा मराठा समाजातले केवळ महाराष्ट्रात नाही, भारतातले दिग्गज असे शरद पवार साहेब हे मराठ्यांचे काय, सगळ्या महाराष्ट्राचे काय, सगळ्या भारताचे नेते आहेत. असे शरद पवार जे दिग्गज आहेत ते सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. मग एका ब्राह्मण माणसाला काय गरज पडली मराठा समाजाला खोटं नाटक करून आरक्षण द्यायची? तर त्यांनी त्याच्यामागे दिलंच नाही ना. छुपं कारण पहिला आहे. अध्यादेश काहीतरी हा षड्यंत्र पृथ्वीराज आहे. चव्हाण सरकारने काहीतरी काढला. असं काय करताय? 2014ला नाही का निवडणुकीच्या टिकणारा आधी नव्हता. हे सगळ्या- मराठा आरक्षण दिलं होतं तो अध्यादेश टिकणार- काढून? ते टिकणारं नव्हतं हे सगळ्यांनाच माहित होतं, म्हणून ते दिलं. आणि ठीक फडणवीस आहे. साहेबांनी दिलेलं ठीक आहे. आरक्षण राजेंद्र ते बी कोंडरे, टिकणारं नाही, म्हणून आक्षेप फडणवीस साहेबांनी कशाला आहे दिलं. माहितीये का? लक्षात आक्षेप याला आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही तरी आरक्षण दिलं असं प्राध्यापक श्रावण देवरेंना वाटतंय. ते सामाजिक दृष्ट्या तुम्ही मागासलेला आहात अगदी बरोबर. मराठे हे मानायला तयार नाहीयेत, असं त्यांचा एकंदर सगळा रोख आहे. ते काय माहितीये का, प्राध्यापक ह्या शब्दाचा अपमान आहेत ते. पहिली गोष्ट, एखाद्या माणसाची बुद्धी किती विकसित होते त्याला एक महत्व असतं शिक्षण क्षेत्रामध्ये. ह्यामध्ये हे तुमचे देवरे सर हे कुठं बसतात हे खरंच संशोधनाचा प्रश्न आहे. पहिली गोष्ट, त्यांना घटना कळत नाही, त्यांना कायदा कळत नाही. हे काय यांच्या काय सगळ्या बापाचं आहे का? यांच्या मालकीचं आहे प्रत्येक गोष्ट. ज्यावेळेस आम्ही संयम बळगतो, आमचा क्वांटम मोठा आहे आणि भाषा आमच्यातले जरा लोक नीट वापरा. राजकारणात आहे म्हणून आम्ही पाप केलंय का? भाषा जरा नीट वापरा. हे समजूनच घ्यायला तयार अजूनही नाहीये. मराठापणा कमी यांना होत नाही कायदा तुमचा. कळत नाही, यांना कळतच नाही काय. 96 कुठं अरे बाबा, मराठा बाणा हा क्षत्रियत्वाचा भाषा आहे. नीट वापरा. ऐकून घ्या, ऐकून घ्या. बाप मूर्खासारखं काय बोलू काढता? नका. तुमचा ऐका, 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 तुमचा ऐका, बाप ऐका, काढला ऐका. चालेल का? बापाने तुमचा बाप काढत नाही, काढला तुमचा चालेल बाप का? नाही काढलेला. मी तुमचा तुमचा बाप बाप काढला काढलेला चालेल नाही. का? तुमची बरं, ठीक आहे ना, विद्वत्ता ठीक आहे. तुम्ही प्लीज, कसं प्लीज, तुमची प्लीज, विद्वत्ता प्लीज. काय कोणी कोणाचा बाप लेवलची काढू ती नका. काढलेली आहे. 96 कुडी तुमची दादागिरी विद्वत्ता दाखवू नका काय इथं. लेवलची आहे ते काढलेलं आहे. तुमची 96 कुडी दादागिरी तर दाखवू नका. मी दादागिरी नाही दाखवत. हा, तुमची मी level काय दादागिरी आम्हाला माहिती आहे. दाखवत नाही. सगळी गुडघ्यात आहे. श्रावण देवरे, आपण बांधवपणाचा मुद्द्यावर इतिहास बोलूया. ऐकून घ्या हो. श्रावण देवरे, तुम्ही आपण काय मुद्द्यावर माहितीये बोलूया, का? प्लीज. तुमच्या विद्वत्तापूर्ण बोला. ऐका ना, ऐका ना, गुडघा ऐका काढला ना. चालेल का? त्याला बोलता येत नाही असल्या अहो, माणसाला ठीक बोलत आहे. जाऊ नका. तुमचा गुडघा काढला चालेल का? श्रावण देवरे, ऐका की आता 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 वाद तुमचा मुलगा काढला वाढवण्यात चालेल का? हशील काय सांगा मला. बोलू द्या. हा, बोला राजेंद्र कोंडरे, पूर्ण करा. माझी मेरिटवर नाही, ते चर्चा बाप- करायची बाप- तयारी बाप- आहे. बाप- झाला ना विषय. ऐका, ऐका. तुम्ही त्यांना तुम्ही चुकीचे शेलक्या भाषेत आरोप बोललात, करत ऐका, विकासात्मक ऐका. बोललात. ते आशिषजी, त्यांनी तसं ऐका, त्यांना नीट जपून बोलायला सांगा. मी कधी यांची माझा अक्कल संयम गुडघ्यात घडू आहे. देत ठीक आहे ना. नाही. ऐका ना, ते ऐका ना. प्राध्यापक श्रावण देवरे, unconstitutional ऐका ना, नेहमी बोलत ऐका. असतात. जरा ऐका म्हणूनच ना. आपण बाप डेकोरम शब्द सर्वांनी माझं ऐकून मेंटेन घ्या. केला ना, मी आता की शांततेने चर्चा चांगली बोलतोय ना, होते. माझं ऐकून हा. घ्या. विनाकारण काय होतं, मग 1967 पर्यंत मराठे हे मागासवर्गीय होते. 67 पर्यंत. ऐका ऐका ऐका. नंतर मग तेली माळी आले, त्यांना माहिती मराठे नाही आले ते नाहीत उगाच असं त्यांनी अहो, म्हटलं यांना तर. प्राध्यापक केलं कोणी हाच इश्यू आहे. हा, त्यांना माहिती नाहीये, ते नीट बोलत नाही. टू द पॉइंट बोला ना. मी सगळ्याची उत्तरं देतो. टू द पॉइंट बोला. घटनेमध्ये महत्त्वाचा प्रश्न आरक्षणाचा असा आहे फेर की आढावा ही पहिला तरतूद इतिहासाचा आहे. 1902 किती वेळा आरक्षणाचा फेर ऐका, आढावा ऐका. झाला, मी 2 किती मिनिटांमध्ये समाजाचं विषय उत्थान संपवतो. झालेलं आहे, हे बघा, किती समाज 1902 आरक्षणातून बाहेर पडतो. ऐका ना जरा. याचा जर का आता कम्पॅरेटिव्ह स्टडी केली तर आज महाराष्ट्रामधनं 3 ते 4 अशा जाती आहेत ज्या ओबीसी मधून बाहेर पडू शकतात. हा, राजेंद्र कोंडरे, पूर्ण करा. ते त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नाहीयेत. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची केस हायकोर्टामध्ये आली होती कास्ट व्हॅलिडिटीच्या वेळेस. त्यावेळेस महाडेश्वर साहेबांच्या कास्टचा समावेश कसा झाला कोर्टाने प्रश्न केला आणि ती काढली बाहेर. माझ्याकडे आता तोच GR आहे.
तो पहिला वाचा साहेब, आणि तुम्ही त्याच्यावर कॉमेंट असेल ना माझ्याशी, याच GR वर फक्त बोला. 9 ऑगस्ट 1995 आणि 23 मार्च 94 कशी वाढली हो संख्या? तुम्ही याचं उत्तर द्या ना, टू द पॉइंट. तुम्हाला हे समजायला तयार नाहीये की 30% पॉप्युलेशन मराठा समाजाची आहे, मग ओबीसी समाजाची लोकसंख्या किती आहे, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे. SC ST राज्यामध्ये 20% आहेत, व्हिजेंटी 11 आहेत का ते बघणं आवश्यक आहे. ओबीसीचं संख्या 32% पॉप्युलेशन आहे का ती चेक करणं आवश्यक आहे. मराठा समाजाची लोकसंख्या 30% आहे का बघायला पाहिजे. मुस्लिम समाज 15% आहे का, ब्राह्मण समाज 4% आहे का, मारवाडी गुजराती समाज आहे का. राज्यामध्ये इतर देशातनं जे लोक आलेले आहेत ते जवळपास 1960 ते 2020 ते जवळपास 1 ते 1.5 कोटी असतील. या सगळ्याचा आराखडा मांडल्यानंतर आपण एका प्रश्नाकडे येऊ शकतो. नंबर 1. नंबर 2 काय आहे की तुम्ही 2 चष्मे पहिले बदला, यांची संख्या आणि यांचं राजकीय प्रतिनिधित्व. हे जर ह्या गोष्टीने आमचं जर पोट भरत असतं तर आम्ही आरक्षण मागितलं नसतं. तिसरा मुद्दा आहे 96 कोळी आणि क्षत्रियत्व. अनेक मागासवर्गीयातल्या जातींनी लढाऊ बाणा दाखवून देशाचं संरक्षण करण्यासाठी तलवार आणि बंदूक हातात घेतलेली आहे. मग ते आम्ही केलेलं पाप आहे का? मग आम्ही क्षत्रियत्वाचा क्लेम केला, आम्ही लढाई केली म्हणून आरक्षण मागायचं नाही, आणि तुम्ही घरात बसून आरक्षण मागायचं. ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे. राजकारणामध्ये समाज अग्रेसर असेल, तो त्याच्या इलेक्टिव्ह मेरिटवर असेल. तुम्हाला लढवायला इलेक्शन आम्ही बंदी केली का? लढवा. भुजबळ साहेब आहेत, आव्हाड साहेब आहेत, वेगवेगळ्या पक्षामध्ये ओबीसी समाज, दलित समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना आम्ही कधी निवडून देताना आम्ही नाही म्हटलं, फक्त आमच्या समाजातले लोकप्रतिनिधी जास्त आहेत म्हणून मराठा समाजाने काहीच मागायचं नाही. हे जर प्राध्यापक असलेल्या व्यक्तींनी जर असं स्टेटमेंट करणं, हेच खऱ्या प्रश्न विद्वत्तेचा भाग पडतो. आणि विद्वत्तापूर्ण माणसांनी टू द पॉइंट बोलावं अशी अपेक्षा मी ठेवणं योग्य आहे का नाही? राजेंद्र कोंडरे, आज राज्य सरकारनं जो निर्णय घेतला आणि सुप्रीम कोर्टामध्ये विनंती अर्ज टाकलाय की अंतरिम स्थगिती उठवावी म्हणून, हाच एकमेव पर्याय होता राज्य सरकार समोर. बरोबर. नाही, राज्य सरकारकडे 2 पर्याय होते. त्याच्यामध्ये घटनातज्ञ आणि कायदे तज्ज्ञांनी त्यांना ॲडवाइस देणं अभिप्रेत आहे. आम्हाला आमचं जे काय प्रोटेक्शन आहे ते मिळवणं आमच्या दृष्टीने प्रश्न महत्त्वाचा आहे. कसं द्यायचं हा सरकारचा भाग आहे, कसं बसवायचं तो सरकारचा भाग आहे. त्यामुळे आज सरकारने केलेल्या अनेक प्रयत्नापैकी तो एक प्रयत्न असेल. त्याच्यामध्ये जर यश आलं नाही तर पर्यायी काय मार्ग आहेत का ते सरकारने पाहिलेलं असेल. तशा प्रकारची चर्चा आमच्या सर्व लोकांबरोबर सरकारची चालू आहे. परंतु एक लोकांची जनभावना आहे की आपल्या हातात असलेलं आरक्षण 25 वर्ष संघर्ष करून मिळवलेलं 15 मिनिटाच्या युक्तिवादामध्ये जर आमचं जात असेल तर टिकवण्यासाठी सरकारला समाजाला उत्तर देणं हवे. आणि समाजाला कायदा घटना फार डीपली कळत नाही, त्याला भावना काय कळते की आपल्या हातातनं काढून नेलेले ते परवून मिळवण्यासाठी तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा श्रावण देवरे यांना काही सांगायचं आहे ओबीसी समाजाच्या वतीनं. ज्या पद्धतीनं राज्यभर मराठा आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत, त्यामुळं ओबीसी समाजामध्ये सुद्धा धास्ती पसरलेली आहे की आपलं आरक्षण उद्या हिरावून घेतलं जाईल की काय. आणि तोच त्रागा प्राध्यापक श्रावण देवरे यांच्या बोलण्यातनं दिसतोय. त्यांनाही आपण बोलतं करणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय प्राध्यापक श्रावण देवरे यांच्याकडे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक श्रावण देवरे. राहून राहून हा एक असा प्रश्न आहे की राज्यातलं आरक्षण होतं, ते आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं. तुम्ही आधीपासून सांगायचात की हे आरक्षण टिकणारं नाही आहे, कायद्याच्या चौकटीत ते टिकलं पाहिजे, घटनेच्या चौकटीत ते टिकलं पाहिजे. ते आता एक प्रकारे फसल्यासारखं दिसतंय आणि आता सर्व काही सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे. राज्य सरकार सुद्धा सहजासहजी अध्यादेश किंवा वटहुकूम काढू शकत नाही. घटनातज्ञ कायदेतज्ञांनी ते राज्य सरकारला सांगितलेलं आहे. म्हणूनच आज अंतरिम आदेश उठवा असा विनंती अर्ज सुप्रीम कोर्टात राज्य सरकारनं दाखल केला आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की दोन्ही समाज, मराठा असेल किंवा ओबीसी समाज असेल, सुप्रीम कोर्टाच्या आवाक्यात हा सगळा विषय असताना इतके अगतिक का होत आहे? हे कोण अगतिक कोण होतंय हो? मला समजत नाही. तुम्ही त्रागा करतायत असं म्हणतात, अगतिक झालेत असं म्हणतात, हे चुकीचे शब्द आहेत. आपण इथं चर्चा करायला बसलोय. आता बघा, परवा 15 सप्टेंबरला पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मीच मुलाखत घेतली होती, मीच मुलाखत दिली. त्या मुलाखती नाही हा तुम्हीच घेतली होती आशिष साहेब. तर त्या मुलाखतीमध्ये खेडेकर साहेबांनी 3 वेळा नचियप्पन कमिटीच्या रिपोर्टचा उल्लेख केला. किती वेळा? 3 वेळा नचियप्पन कमिटीच्या रिपोर्टचा उल्लेख केला.
आणि हा जो नच्चेपण कमिटीचा रिपोर्ट आहे याच्याबद्दल आम्ही 2005 सालापासून, हे बघा हे पुस्तक आहे आमचं ओबीसी सेवा संघाचं. या पुस्तकामध्ये चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा लेख आहे, माझा लेख आहे, प्रदीप ढोबळेंचा लेख आहे, दिगंबर लोहारांचा, या सगळ्यांनी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना आणि मराठा सेवा संघाला आणि सगळ्या मराठा नेत्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून समजून सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून SC ST OBC मराठा सगळ्यांनी मिळून नचेपण कमिटीच्या रिपोर्टच्या ज्या शिफारसी आहेत, तो केंद्र सरकारचा रिपोर्ट आहे आणि पार्लमेंटरी कमिटीचा रिपोर्ट आहे, त्याला वजन आहे, त्याच्या शिफारसीप्रमाणे 50% मर्यादा आपल्याला तोडता येईल. पार्लमेंटरी कमिटीचा तो निर्णय आहे. जर आपण आंदोलन केलं SC ST OBC आणि मराठा समाजाने तर 50% मर्यादा तुटेल आणि जाट, पटेल, मराठा, रेड्डी सगळ्या क्षत्रिय जातींना अगदी सर्वांना न्याय मिळेल सुद्धा आपण. आणि आता रोहिणी कमिटी त्यावरती काम करते अशी माहिती आहे. नाही ती रोहिणी कमिटी नाही, ती फालतू कमिटी आहे. अच्छा, ती फालतू आहे. 15 वर्षापासून आम्ही सगळ्या मराठा समाज, नाही ती रोहिणी कमिटी फालतू आहे, तिला काय. बरोबर, ठीक आहे 15 वर्षापासून आम्ही सगळ्या मराठा नेत्यांना नाही ऐकून घ्या 15 वर्षापासून आम्ही हे नच्चेपण कमिटीचा रिपोर्टचं सांगतो आहे आणि 15 वर्षे यांनी लक्ष दिलं नाही मराठा समाजाच्या नेत्यांनी, मराठा सेवा संघाने, आणि आता त्यांना नच्चेपण कमिटीचा रिपोर्ट आठवतो. मग 15 वर्षापासून आम्ही जे सांगत होतो, आम्ही काय वेडे होतो का? हाच एक मुद्दा आहे. हा राजेंद्र कोंडरे, हा एक मुद्दा आहे की तुमचं जे तुम्हाला दिलं होतं, तुम्ही त्या समाधानी होतात, ते आरक्षण राज्यातलं फसलं, म्हणून आता तुम्हाला ओबीसीतलं आरक्षण पाहिजे, म्हणजे तुम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे, म्हणजेच 19% जे ओबीसी आरक्षण राज्यात आहे त्यातला 3 ते 4% शेअर तुम्हाला पाहिजे, आम्हाला त्यातला द्या, नाही तर तोच कोटा वाढवा, अशी तुमची मागणी येते. आणि यात ओबीसी समाजावर अन्याय होऊ शकतो असं प्राध्यापक श्रावण देवरेंना वाटतंय. त्यांची जी भावना आहे किंवा मत कदाचित बरोबर असेल. 2 गोष्टी मी या ठिकाणी महत्वाच्या सांगतो की मराठा आरक्षण फसलं वगैरे काही भानगड नाहीये. आयोगाच्या रेकमेंडेशन प्रमाणे आतापर्यंत जे काही 1 ते 52 अहवाल महाराष्ट्र राज्यामध्ये झाले, त्याच्यामध्ये जवळपास 45 अहवालाच्या रेकमेंडेशन प्रमाणे काय केलं त्यांनी, तर ओबीसीत टाकलं. मराठा समाजाची लोकसंख्या जास्त, त्यांची लोकप्रतिनिधी जास्त, म्हणून आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे आम्हाला तुम्ही वेगळं दिलंय. कलम दोन्हींची सारखी आहे, पण गायकवाड कमिशन आणि सर्वोच्च मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस म्हणजे काय वापरलं आहे, तर राज्याची एकूण लोकसंख्या जर 80-82% जर मागासवर्गाच्या कक्षेमध्ये मोडत असेल, त्यांना 50% मध्ये ठेवू नये म्हणून त्यांनी हे वेगळं आरक्षण दिलं. ओबीसी संघटनांनी, त्यांच्या नेत्यांनी पण भूमिका ती घेतली, मराठा राजकारण्यांनी पण ती भूमिका घेतली, म्हणून ते स्वतंत्र आरक्षण आहे. हा विषय 15 मिनिटात सुटू शकतो. कसा, तर ओबीसी मध्ये जे आता पर्सेंटेज आहे, जे एक्सिड कोणाकडे गेलेलं असेल ते 32%, नीट लक्षात घ्या, हा 19%चा विषय नाही, 32% पॉप्युलेशनचा विषय, 32% लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी जास्त व्यापलेलं असेल त्याचं कमी करा, आणि आम्ही कमी करायला तुम्हाला काय म्हणायचं, 32% ओबीसी आहेत महाराष्ट्रामध्ये. नाही, आता 32% ओबीसी जर असले तर त्यांना 16% आरक्षण मिळायला पाहिजे होतं. ते 19% मिळालं असं तुम्हाला वाटतंय? जे अरे श्रावण देवरे तर 52% म्हणतात. 1994 ला ते डायरेक्टली, ऐका माझा मुद्दा ऐका ना, माझा मुद्दा ऐका, तो नंतरचा प्रश्न आहे. माझा फक्त मुद्दा ऐका. 1994 ला जो GR काढला का नाही, ह्या GR मध्येच खरी मेख आहे, ह्याच्यामध्ये ते वाढवलेलं आहे. ते जर आपण मुळाशी गेलो तर 15 मिनिटात प्रश्न सुटू शकतो. महाराष्ट्राच्या विधिमंडळात, सुप्रीम कोर्टात जायची गरज नाही, कोणतंही आरक्षण चॅलेंज होणार नाही. तुम्हाला पण घ्या, आम्हाला पण घ्या. नंबर 2, जर तुम्हाला आम्हाला बाहेर द्यायचं असेल तर हे आरक्षण प्रोटेक्शन करण्यासाठी मी आज संसदेतल्या जवळपास 5 खासदारांना हे पाठवलं की देशातले कापू, पटेल, गुजर ह्यांचं 50%चं आरक्षण पुढचं, त्यानंतर EWचं 50%चं पुढचं आरक्षण, हे सगळं आता धोक्यात आहे. हे जर धोक्यात प्रोटेक्ट करायचं असेल तर संसदेमध्ये केंद्र सरकारने सुद्धा त्यात सहभाग घेऊन हा प्रश्न मार्गी लावता येऊ शकतो. हा नंबर 2. आणि नंबर 3 की ज्या आरक्षणावर संघर्ष होत आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम गोष्टी जर आर्थिक सवलतीच्या रूपाने असतील तर त्या तुम्ही दिलेल्या पाहिजे. आज काय होतं, आरक्षणातला माणूस ओपनमध्ये पण कॉम्पीट करतो, इकडं पण करतो, आणि ओपनमध्ये आलेला माणूस परत जातीचा फायदा घेतो. हे जे काय आरक्षण धोरणातल्या त्रुटी आहेत याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. जो बोलल तो वाईट होतंय. त्यामुळं
लोकप्रिय आणि सवंग लोकप्रियतेसारखं समाजाच्याच बाजूने फक्त बोलणं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मराठा असं समाजात म्हणायचं चार आहे चुका की असतील, एकूणच त्याला मान्य आरक्षणाची करायला तयार चिकित्सा आहोत. झाली पाहिजे, फेर आढावा झाला पाहिजे. घटनेत जे म्हटलेलं आहे नक्कीच दर झाली 10 पाहिजे. वर्षांनी फेर आढावा घ्या आता काय आरक्षणाचा. होतंय, मी श्रावण देवरे, वारंवार या असा फेर चॅनलवर आढावा घ्यायचा सांगतोय. का महाराष्ट्रामध्ये? मी वारंवार ऐका ना, एकच वाक्य सांगतोय. हा. बस मधले आमची- प्रवासी, त्यांच्या एका प्रश्नाचं नाही, उत्तर देऊ द्या मला. आमचं- बस मधले प्रवासी बस स्टॉपवरच्या अहो, माणसाला फेर- आत घ्यायला फेर तयार आढावा- नाहीत. अच्छा. हा पहिला ऐकून मुद्दा घ्या. आहे. म्हणजे तिकीट आणि काढून ऐका, नका म्हणते. ज्या वेळेस आम्ही ऐकून घ्या. ऐका फेर मला बोलू द्या तिकीट की. काढूच नका म्हणतात मला- ते. ऐका मला बोलू द्या ठीक आहे. आता. हे बघा आशिष साहेब, हा. आशिष साहेब, फेर आढावा फार लहान गोष्ट आहे. फेर आढावा फार लहान गोष्ट आहे. आम्ही आढावा नाही सांगतो, सांगा, जात चिकित्सा न्याय, म्हणतात सगळ्या ते. जातींची जनगणना घ्या. आढावा नाही, चिकित्सा म्हणतायत. हो, चिकित्सा म्हणा, आढावा म्हणा, जात न्याय जनगणना जर घेतली, जात न्याय जनगणना जर घेतली तर कोणती जात किती पुढे आहे, कोणत्या जातीला किती शेअर मिळालेला आहे, हे सगळं त्याच्यातून सिद्ध होईल. आणि मग कोणत्या जातीला बाहेर काढायचं आणि कोणत्या जातीला आत घ्यायचं, जरा मागणी करा की जात न्याय जनगणनेची. हेच प्राध्यापक मराठा श्रावण देवरे, समाजाचे तुम्हाला असं लोक वाटतंय का की जात न्याय जनगणनेसाठी जनगणना झाली आंदोलन करत तर मराठा आंदोलन- समाजामध्येच भरपूर जाती निघतील, पोटजाती? नाही, ते किती बी निघो ते हे बघा, एकदा जर जात न्याय जनगणना जर झाली, दूध का दूध पाणी का पाणी होईल. कोणती जात पुढारलेली आहे, कोणती जात मागासलेली आहे हे सिद्ध होईल. आणि बरं, ठीक आहे. राजेंद्र कोंडरे, माझा वेळ संपलेला आहे. पण हे जे राज्यभर आंदोलक लास्ट रस्त्यावरती सांगतो, उतरलेले ऐका. आहेत मराठा समाजाचे, यांच्या वतीनं तुम्ही काय सांगाल? आता राज्य सरकारने निर्णय घेतलाय, विनंती अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे. आता रस्त्यावरचं आंदोलन थांबलं पाहिजे. त्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. रस्त्यावर हा उद्रेक आहे, लोकांच्या भावना आहेत, त्या जर आपण दाबून ठेवल्या तर त्याच्यातनं अजून मोठी स्फोटक परिस्थिती होऊ शकतो. त्याच्यावर नियंत्रण राहील शिस्तबद्ध आणि कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन. आमचं कोणत्याही प्रकारचं आंदोलन हिंसक होणार नाही. राज्य शासनाला आम्ही वेठीस धरणार नाही. लोकांच्या जनभावनाचा आम्ही आदर करू, परंतु सनदशीर मार्गाने आम्ही आमचं म्हणणं रस्त्यावर येऊन शासनाकडे ते मांडायचा प्रयत्न सातत्याने तो चालू राहील, याची नोंद पहिली घ्या. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जातवार जनगणनेने जर प्रश्न सुटले असते तर SC/ST ची पॉप्युलेशन फिक्स आहे, त्यांना लोकसंख्येप्रमाणे निधी देतो. आपण जातीच्या माध्यमातून देश किती मागं न्यायचा याचं पण बंधन ठेवलं पाहिजे आणि प्रश्न सुटले पाहिजेत. ह्याचं कायमस्वरूपी सोल्युशन राजकीय व्यवस्थेने शोधणं आवश्यक आहे. जर ते प्रश्न सुटले नाही तर पुढं भविष्यामध्ये साधन संपत्तीच्या अविधामुळे जर ते कमी पडलं तर प्रत्येक प्रश्न जातीच्या माध्यमातून सुटत नसतो. एकंदरीत राज्य व्यवस्थेमध्ये आणि देशाच्या व्यवस्थेमध्ये लोकांचे रोजगाराचे प्रश्न, अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न हे जातीच्या पलीकडे जाऊन जर सोडवण्याचे प्रयत्न झाला तर तो खऱ्या अर्थाने देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न होईल. हे आम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणून ठीक आहे. आरक्षण हे तात्पुरती बलमपट्टी आहे. ठीक आहे, परंतु ठीक आहे. प्रश्नाचं मूळ वस्तुस्थिती जर ही आहे शोधलं, की त्याच्यावर जर जात विचार झाले. जी जात नाहीये आणि आरक्षणाचा गुंता इतका वाढलाय, त्यामध्ये जात जी जात नाहीये ती अडकलेली आहे. ती कशी बाहेर काढायची हाच प्रश्न आहे. मी तुर्तास इथंच थांबतोय. दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.